एका समुद्र किनाऱ्यावरती एक खेकडा अशा आपल्या तिरक्या तिरक्या चालीनी चालला होता आणि त्या ओल्या वाळूमध्ये आपल्या पावलांनी अशी सुंदर नक्षी करत होता. आणि एवढ्यामध्ये एक लाट येत असे आणि ती लाट त्याची ती सगळी नक्षी ही पुसून टाकत असे. असे 2-4 वेळा झालं. आता वास्तविक पाहता लाट आणि खेकडा मित्र होते, म्हणून आपल्या मित्राला त्या लाटेला खेकडा विचारतो की अरे, मी एवढी सुंदर नक्षी काढतोय पण तू ती पुसून का टाकतोस? तुला माझी ही नक्षी आवडत नाही का? त्यावेळी ती लाट त्याला सांगते की अरे, मी तुझी मैत्री नाही किंवा आपल्यात दुरावा आहे म्हणून मी हे करत नाही, तर ह्या समुद्र किनाऱ्यावरती एक कोळी फिरतोय आणि काही सावज मिळेल का हे तो शोधतोय. आता तुझ्या पायांची नक्षी जर त्याला दिसली तर तो तुला पकडेल आणि मग तुझा विरह जो मला होईल तो मला सहन होणार नाही, आणि ह्यासाठी मी तुझी ती नक्षी पुसून टाकतोय. असं लाटेने सांगितल्यानंतर खेकड्याला खरंच मनातनं वाईट वाटलं की, आणि त्याने त्याची क्षमा मागितली की मी तुझ्यावर उगाचच रोष धरला. अहो मंडळी, अशी असते मैत्री. आपल्या जीवनामध्ये आनंद देणारी, भावनिक आधार देणारी असते. कधी कधी ती मार्गदर्शक सुद्धा असते. मित्र आपल्याला काय करतो की आपल्या मनातला ताण कमी करतो. आव्हानांना तोंड देण्यामध्ये मित्रच आपली साथ देत असतो. अहो, चांगली मैत्री ही मानसिक आरोग्य सुधारते, जीवनाला अधिक समृद्ध आणि अर्थपूर्ण बनवते. म्हणूनच आपण आपली रहस्य आपल्या मित्राला सांगतो. एखाद वेळा आपल्या कुटुंबातील लोकांना सांगत नाही, पण ती रहस्य गुपित आपल्या मित्रांना सांगतो. आणि ही मैत्री हे नातं जे असतं ना, ते कशावर आधारित असतं? तर ते संपूर्णपणे विश्वासावर आधारित असतं. ह्या नात्यामध्ये स्वार्थाला जागा नाही, कसली अपेक्षा नाही. न सांगता मनातनं कळणं म्हणजे मैत्री, आणि न लपवता मनातनं सांगणं म्हणजे मैत्री. श्रीराम समर्थ.